हा बनवणं आत्ता झाली फवारणी आणि कसं तरी आता मला बरं वाटून राहिलं. कारण तर आजपर्यंत काही आमच्या फवारण्या लागेही नाही. फवारण्या देतो म्हटलं तर जमेही नाही. कारण तर पाणी येऊन पडे, येऊन जाऊन पाणी येऊन पडे. आपले पात्या फुलं पात्या बोंड घेऊन पडे, खाली पडे आणि वाहून निघून जाईल. आणि मग त्यामुळे काही जास्त काही लाग झालीच नाही. आणि आता कसं दिवस अजाने धगडी होतं वातावरण, भय लागे येते का कावते का असं वाटे पाणी, पण आला नाही पाणी. तरी पण आत्ता 3:45 वाजले. आता 3मधून 43 मिनटं झाली. आत्ता 4 5 6 7 8 वाजेपर्यंत कमीत कमी पाणी नाही आलं ना, त्याला गड जिंकला समजायचा. तसा म्हणावं तसं काही गड जिंकलं नाही. कारण तर यावर्षी लई खराब कंडिशन आहे, आमचीच नाही प्रत्येकाचीच आहे. तर तरी पण गेल्या वर्षीपेक्षा आमची पराठी खास आहे, चांगली आहे. बोंड कमी आहे, लागते यापुढं. कारण तर हिरवी पराठी आहे, लागते यावर्षी बोंड म्हणा, काही बिघडत नाही. पण गेल्या वर्षी आमचं शेवटचं खत लागलंच नाही, त्यामुळे पराठी आमची पिवळी आली होती. तर वाया गेलं होतं. मग शेवटी पराठी मोडली होती बोंडाच्या वजनानं, नुकसान झाली होती. यावर्षी तसे होत नाही. भले बोंड कमी आहे आत्ता, तरी लागू शकते बोंड म्हणा, काही वाद नाही. पण थोडंसं आता मला बरं वाटून झालं. आता फवारणी बसली कशी. आता ही आता आमची कपाशी, आता पाहून घ्या कशी वाटते आमची कपाशी. जबरदस्त वाटते का, हे बघा. आता आहे बरी. आता कसं आहे, आम्ही आता कपाशी बागवत आहोत. थांबा, हे बघा, बापूनं पराठी बागवली, मी केली फवारणी, सुमित्रा गेली बकऱ्याकडे. हे बघा अशी आता चालू आहे गोष्ट. आता लई आमच्या कपाशा बागवायच्या आहे. आता उद्या परवा येतो आम्ही मस्तपैकी बागवत, जेणेकरून चांगल्या प्रकारे होऊ शकते. चल बाबू, हा हो, बापूच्या हातात सामान आहे आणि तिकडं पंप ठेवून आहे, काही सामान तिकडं ठेवून आहे. तिकडे जातो आता, पाठीवर पंप घेतो, घराकडे जातो. मी आत्ता पाणी पेलो भाऊ, मी ठरवून टाकलं. खूप ताण लागून होती, तरी ताण लागल्यावर 8-10 पंपे पुन्हा फवारले. काहून, पाणी आलं तर तेवढंच आपलं नुकसान होऊन जाईल बा. या हिशोबानं कोणी पाणी पेत बसतं, कुठे जेवत बसते. मी जेवलोच नाही आत्ता, पक्क पाणी पेलो आणि जेवलोच नाही अजिबात. शेवच आहे आपलं, शिल्लकच आहे आपलं अन्न शेतुटीमध्ये. तसं बापूने जेवलं, बापूला आत्ता जेवलं 2-3 वाजता. बापू जेवला, मी काय जेवलोच नाही. तर आता असं झालं पा. चाललो आता भावांनो. आता जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करा.